मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे 36 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कापडावरती कटिंग कशी करावी लागते सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे। आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची कमी असेल, उंची कशी वाढवावी लागते सोप्या पद्धतीने आज मी इथे तुम्हाला समजून सांगणार आहे। आणि जर तुमच्याकडे एकाच मापाचे 3 ब्लाऊज जर असतील तर ते परफेक्ट कटिंग कसं करावं लागतं सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे। अस्तर कपडा आहे, एक बाजू बंद आहे, बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। तयार उंची किती आहे असा टेप पकडायचा आहे। इथपर्यंत तयार उंची माझी 13 इंच तयार आहे। आता ठेवताना इथे मी तयार 14 इंच ठेवणार आहे आणि मग त्या 14 मध्ये इथे मी 1 इंच वाढवून घेणार आहे। जर तुमची उंची कमी असेल तर आत्ताच वाढवून घ्यायची आहे। तुम्हाला तयार किती ठेवायचे आहे त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। उंची मार्किंग करून घेते, एक लाईन ओढून घेते। आता इथे गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। 2.5 इंच मार्किंग करून घेतलं। आता शोल्डर पट्टी आपली किती तयार आहे लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे। एवढी शोल्डर पट्टी, कोणाचं अंतर छोटं असतं कोणाचं मोठं असतं असं ठेवून घ्या। जेवढी शोल्डर पट्टी तयार आहे तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे। दाखवलं ती पद्धत तुम्ही परफेक्ट वापरू शकता, ब्लाऊज चुकत नाहीत। आणि 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे लगेच वाढून। तयार शोल्डर पट्टी अधिक 1 इंच वाढून घ्यावंच लागतं, शिलाई मार्जिन लागतं म्हणूनसाठी। आता ह्यामधलं अर्धा इंच तुम्हाला इथे पायपिंग जोडण्यामध्ये लागेल आणि राहिलेलं अर्धा इंच इथे तुमचं बाही जोडण्यामध्ये लागणार आहे। त्यासाठी तयार अधिक 1 इंच घ्यावंच लागतं। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे। असा टेप पकडायचा आणि अंतर किती भरतंय आपलं मोजून घ्यायचं। कोणाचं 5.25 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 5.5 सुद्धा भरू शकतं, कोणाचं 6 इंच सुद्धा भरू शकतं। आता इथे माझं शोल्डर पट्टी थोडीशी मोठी असल्यामुळे माझं इथे 6 इंच भरलं। तुमचं इथे 5.25 सुद्धा भरू शकतं। आणि तेवढंच मुंड्यासाठी मार्किंग करून घ्यायचं। जेवढं आपलं शोल्डर भरलं तेवढाच मुंडा घ्यावा लागतो। आता छातीचं माप टाकून घ्यायचं आपल्याला इथे। पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घेते। ही पद्धत नेहमी वापरत जा, मापे चुकत नाहीत त्यासाठी। आता इथून इथपर्यंत अंतर मोजून घ्यायचं आहे। आपलं किती भरते, माझं इथे भरलं 9 इंच, म्हणजे ह्या साईजमध्ये बरोबर आपला चौथा भाग झालेला आहे। एकच बाजू म्हणजे आपल्या इथे चौथा भाग झाला। आता ते इथे मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं त्याच्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। शिलाई मार्जिन लागतं ना आपल्याला, त्यासाठी 2 इंच घेतच जा। छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच घ्यावंच लागतं। आता इथे काय करायचं, पूर्ण कमरघेर मोजून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज आपल्या इथे परफेक्ट बसला पाहिजे। त्यासाठी कडेपासून मोजून घ्या कमरघेर पूर्ण, म्हणजे काय होतं मापे चुकत नाहीत। एवढा माझा इथे कमरघेर भरलेला आहे। आता इथे बघा तुमचा किती भरला त्याचे बरोबर आपल्या इथे 4 भाग करावे लागतात। आता 2दा निम्म करावं लागतं। एकदा निम्म झालं असं ठेवून घ्या। जे आलं ना टेपचं टोक त्याच्यावरती ठेवून घ्यायचं। निम्म करून झालं, इथपर्यंत आलं। आता ह्याचं काय करायचं, परत एकदा निम्म करून घ्यायचं। सोपं आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट चौथा भाग काढला तरी सुद्धा चालेल, पण टेपचा सुद्धा असा वापर तुम्ही करू शकता। आता इथे आपलं जेवढं आलं तेवढं डायरेक्ट तुम्ही ते चौथा भाग असा मार्किंग करून घ्यायचा। 1 इंच टक्स मार्किंग करून घेण्यासाठी लागतं आणि 2 इंच शिलाई मार्जिन लागतं आपल्याला। कमरघेरच्या बाजूला मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं, आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा सुद्धा वापर करू शकता। असं जोडून घ्यावं लागतं। जोडून घेते, जोडून झालेलं आहे। आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, मध्य करून घ्या असा बरोबर। आता इथे पाठीमागची बाजू असल्यामुळे 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते। 1.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे अर्धगोल असा आकार देऊन घ्या पहिल्या लाईनीपर्यंत। जास्त असा गॅप देऊ नका, पहिल्या लाईनीपर्यंत आकार देऊन घ्यायचा आहे। म्हणजे काय होतं, मुंडा पुढे मागे होत नाही, त्यासाठी बरोबर तिथपर्यंतच आकार द्यावा लागतो। आता गळापट्टी मोजून घ्यायची। 3.5 तयार आहे, 1 इंच वाढवून घेते। तुमची जेवढी सुद्धा तयार असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायला विसरू नका। तयार गळापट्टी अधिक 1 इंच, गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। मार्किंग करून झालं,
एक लाईन ओढून घेतली आणि ह्यासुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झालेली आहे. आता इथे अर्धा इंचाने खाली होणार तुमचा गळा. आता इथे मगाशी आपण 1 इंच घेतलं होतं, त्याच्या पुढची लाईन असं पकडायचं आणि मध्य करून घ्यावा लागतो. मार्किंग करून घेते. आता उंचीला तेवढं माप तुम्हाला इथे ठेवायचं आहे. मग इथं आपण 1 इंच घेतलेलं, आता इथं काय करायचं, मग ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे एक प्रकारचा. हा आपला पाठीचा टक्स असतो. मार्किंग करून झालेला आहे. आता इथे मी गळा लगेच मार्किंग करणार नाही आहे, कारण की गळा आपला असा आलेला आहे, तयार गळा आहे. कसा जोडून घ्यावा लागतो सोपंसुद्धा समजून सांगणार आहे. आता इथे मी सर्वात आधी हे कट करून घेते. जे मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर कट करून घेतलं. कट करून झालं. आता दुसरेसुद्धा ब्लाऊज पीस आहेत, एकावरती एक असे ठेवून घेते आणि ठेवताना बंद बाजू माझ्या बाजूला आहे, एकसारखे ठेवून घेते, त्याच्यावरती असं ठेवून घेते. आता इथे हे आपल्याला कट करून घ्यायचं आणि बरोबर मापामध्ये कट करून घ्यावं लागेल. कमी जास्त होऊ देऊ नका. आणि गळा रुंदी लगेच मार्किंग करून घ्यायची, आपली जेवढी आहे तेवढी. इथे सुद्धा सेमच मार्किंग करून घेतलं. बघू शकता बरोबर मापामध्ये कट करून घेतलं. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करून घ्यायची आहे, असं ठेवून घ्या. ओपन बाजूला कट केली तरी चालेल समोरची बाजू. आता इथे काय करायचं, सर्वात आधी इथे सुद्धा जागा ठेवा आणि इथे सुद्धा अलीकडच्या बाजूला जागा ठेवावी लागते. आणि आहे असंच मार्किंग करून घेते, आहे असंच मार्किंग करून झालेलं आहे. गळा रुंदी सेमच मार्किंग करून झालं. आता इथे मी थोडासा कपडा कट करून घेते, जेवढा लागतो तेवढाच ठेवते. थोडंसं बाहेरच्या बाजूने कट करून घ्या, कारण की ना फिटिंगच्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यावं लागतं आणि समोरच्या बाजूला सुद्धा उंचीमध्ये वाढवून घ्यावं लागतं म्हणूनसाठी. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. समोरच्या बाजूचा मुंड्याचा आकार देण्यासाठी ह्यासुद्धा बाजूला मार्किंग करून घेते. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता समोरचा मुंडा 1/2 इंचावरती मार्किंग करून घ्या, परफेक्ट बसतो. मार्किंग करून झालं. आता इथे आकार देऊन घ्यायचा बरोबर असा, ह्याच्यावरती बरोबर अर्धगोल आला पाहिजे आपल्या इथे बरोबर. आता इथे काय करायचं, आपल्याला समोरच्या बाजूने उंचीमध्ये ब्लाऊज 1/2 इंचाने वाढवून घ्यावं लागेल. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, ब्लाऊज असा वरती उचलल्यासारखं होतं किंवा उंची कमी होते समोरच्या बाजूने, ते प्रॉब्लेम होतात. त्यासाठी काय करायचं, वाढवून घ्या उंची. सर्व साईजमध्येच ही आपल्याला उंची वाढवून घ्यायची आहे. ब्लाऊज समोरच्या बाजूने परफेक्ट बसतात त्यासाठी. आता इथे गळा मार्किंग करून घ्यायचा समोरच्या बाजूचा, असा ठेवून घ्या ब्लाऊज बरोबर मापामध्ये. असा गळासुद्धा ठेवून घ्यायचा आहे आणि गळा नेहमी आहे तेवढा टाकत जा. अशी लाईन ओढून घेते थोडीशी गळ्याच्या मापामध्ये सरळ, म्हणजे काय होतं मोजून घ्यायला सोपं पडतं. आता इथून इथपर्यंत तयार किती आहे तो बघायचा. आता इथे बघू शकता माझा इथे 5.5-6 इंच गळा तयार आहे तेवढंच टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. आहे तेवढाच मार्किंग करून घेतला. तुमचासुद्धा जेवढा भरेल ना तेवढाच मार्किंग करून घ्या. गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, लाईन ओढून घेते. ह्यासुद्धा बाजूला लाईन ओढून घेते. मार्किंग करून झालं. आता इथे मी गळ्याचा आकार देऊन घेते अर्धगोल बरोबर मार्किंग करून घेते. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगणार आहे. गळा आपण आहे तेवढाच का टाकतो. इथे आपला अर्धा इंच वरच्या बाजूला शिलाईमध्ये जातं, म्हणजे शोल्डरमध्ये जातं. आता इथे फक्त लक्ष देऊन बघायचं आहे. एक मार्किंग करून घेतलं मी, मार्किंग करून झालं. आता इथे सुद्धा गळा अर्धा इंचाने खाली येतो. आता इथे सुद्धा अर्धा इंचाने आपला गळा खालच्या बाजूला तयार होतो. थोडंसं मार्किंग करून घेतलं. आता इथे सुद्धा तुमचं अर्धा इंच जाणार आणि इथे सुद्धा तुमचं शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार. मगाशी मी तुम्हाला समजून सुद्धा सांगितलं होतं कसं माप टाकावं लागतं. आता इथे ह्या बाजूला बाही जोडण्यामध्ये लागेल आणि ह्या बाजूला तुमचा गळा तयार होणार आहे. अशा पद्धतीने अर्धा इंच जातच बरोबर, तेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडत जा.
तेव्हा परफेक्ट तयार होतं आणि एवढीच तुमची शोल्डर पट्टी तयार राहणार. मग जेवढी आपल्याला शोल्डर पट्टी पाहिजे तेवढीच आपली तयार राहते. थोडंसं मार्किंग केलं, समजायला सोपं पडेल. आता इथे बघू शकता सर्वात आधी आपण मार्किंग केलेलं गळ्याचं मोजून घ्या. एवढं आपण मार्किंग केलं होतं. आता इथे खालच्या बाजूचं तयार झालेलं मार्किंग मोजून घ्या. तेवढंच भरलं, सेमच भरतं. जेवढं शोल्डर अर्धा इंच खाली येतं तेवढंच आपला गळासुद्धा अर्धा इंचाने खाली येत असतो. तेवढंच माप भरलेलं आहे. त्याच्यामुळे गळा आहे तेवढंच टाकायला लागतो. आता इथे मार्किंग करते आणि इथे सुद्धा एक मार्किंग करते. शोल्डर त्याचा मध्य करून घ्यायचा आहे. आता इथे आपला दोन्हीचा मध्य करून घ्यायचा आहे. मध्य करून घेतला, मार्किंग करून घेते. हे अंतर आणि हे अंतर सेम भरलं पाहिजे. आता इथे काय करायचं, पट्टीचा वापर करायचा आहे. लाईन ओढून घ्यायची. जिथपर्यंत आपण वाढवून घेतलं ना तिथपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. सोपं आहे. ही पद्धत नक्की वापरत जा. इथपर्यंत लाईन ओढून घेतली म्हणजे ब्लाऊजची मापे चुकत नाहीत म्हणूनसाठी. आता ब्लाऊजची तयार उंची माझी किती होणार आहे, 14 तयार होणार आहे. मग मी काय करते, वरून 9.5 इंचावरती मार्किंग करून घेते ब्लाऊजच्या उंचीनुसार. ब्लाऊजची उंची कमी असली तर 9 इंच ठेवायचं आणि जर ब्लाऊजची उंची तुमची 15-16 असेल तर मग 10 इंच ठेवावं लागतं. आता इथे मी अशी फक्त लाईन ओढून घेतली. आता इथं काय करायचं, अर्धा इंच ह्या बाजूला आणि अर्धा इंच ह्या बाजूला असं मार्किंग करून घ्या. आता इथे 2 इंच मार्किंग करून घेते. ब्लाऊज परफेक्ट बसतात ही पद्धत तुम्ही एकदा तरी वापरायची आहे. असं त्रिकोण तयार करून घ्यायचा बरोबर. थोडंसं मार्किंग करून ठेवते. आता इथे ब्लाऊज परफेक्ट बसण्यासाठी 1.25 इंच इथे मार्किंग करून घ्या आणि 1.25 इंच इथे मार्किंग करून घ्या. ब्लाऊज परफेक्ट बसतात. ह्या साईजमध्ये परफेक्ट माप वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथून इथपर्यंत त्रिकोण तयार करून घ्यायचा आणि ह्या सुद्धा बाजूला असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. असं सोपं आहे. आता इथे हे अंतर एकत्र मोजून घ्या. एकत्र मोजून घ्यावं लागतं आणि फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्या. एकत्र मोजून घेतलं जेवढं भरेल तेवढं आणि फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्या. बऱ्याच वेळा काय होतं, ते अंतर आपल्याला कट करावं लागतं, मग फिटिंगच्या बाजूला कमी पडतं म्हणूनसाठी. आता इथे काय करा, 1 इंच वाढवून घ्या. 1 इंच घ्यावंच लागतं प्रत्येक साईजमध्ये. आता इथे अशी लाईन ओढून घेतली. आता हे वरचं मार्किंग आणि हे मार्किंग आपल्याला इथे पट्टीचा वापर करून जोडून घ्यायचं आहे. लाईन ओढून घ्या. बघू शकता असं आपल्या इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे. आता इथं काय करा, असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्या आणि जास्त वरच्या बाजूला घेऊ नका. अर्धगोल आपल्या इथे आला पाहिजे, समोरच्या मुंड्यापर्यंत फक्त. वरच्या बाजूला घेऊ नका. इथे आपली परफेक्ट मापे टाकून झालेली आहेत बघू शकता. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा म्हणजे ब्लाऊज बसायला परफेक्ट बसतात. आता ही फिटिंगची बाजू, ही फिटिंगची बाजू, पण असं बघा, फिटिंगच्या बाजूवरती फिटिंगची बाजू ठेवून घेतली. आता इथे जिथपर्यंत पुरते तिथपर्यंत एक मार्किंग करून घ्या. दोन्हीसुद्धा सेमच झालं पाहिजे. एक मार्किंग करून घ्या. मार्किंग करून झालं, हे बाजूला ठेवून घेते. आता इथे पट्टीचा वापर करा किंवा टेपचा सुद्धा वापर करू शकता. पहिली त्रिकोणची लाईन असं जोडून घ्या. तिथपर्यंत जोडून घ्या फक्त. आता ह्याच्यावरती सुद्धा मी ठेवून घेते. एकसारखं पकडलं. दुसरं सुद्धा ब्लाऊज आहेत. हे सोबत कट करून घ्यायला सोपं पडतं म्हणूनसाठी. बघू शकता डबलच कपडा आहे. आता इथे हे सरळ लाईनीमध्ये घ्या आणि इथून जेवढं आपलं जास्तीचं होतं तेवढं कट करून जाईल. इथून समोरचा मुंढा, शोल्डर, गळा आपला. आता इथे काय करा, थोडेसे कट देऊन घ्या. कट देऊन घेते. कट देऊन झालेला आहे. आता इथून हे कट करून घ्या इथपर्यंत. आता ही बाजू इथपर्यंत अशी कट करून घ्यायची आहे.
हे बाजूला काढून घ्यायचं. आता इथून हा असा अर्धगोल कट करून घ्या. कट देऊन घ्या. एकसारखे झाले पाहिजेत. हे सुद्धा कापडावरती बरोबर असे कट देऊन घ्या. तिथेच आपला खोलगट भाग असा तयार होतो, त्यासाठी ते मार्किंग असतं. मार्किंग करून घ्या लगेच. बघू शकता मी एकसारखं ठेवून सर्व बाजूंना मार्किंग करून घेतलं आणि असं जोडलं जातं. परफेक्ट. कोणताही अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे हुक आणि लूप पट्टी आणि कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी पट्टी कट करून घ्यायची आहे. असं ठेवून घेते. सर्वात आधी 2.5 इंचाची पट्टी कट करून घ्या. हुक आणि लूप पट्टी. उंचीला जेवढी आपल्याला पाहिजे ना तेवढी कट करून घ्या. थोडीशी जास्त काढली तरी चालेल. आता मधून कट करून घेते, कारण की एक बाजू बंद आहे ना म्हणूनसाठी. सर्व ब्लाऊजच्या काढून घेतल्या इथे मी पट्ट्या. जेवढ्या लागतात तेवढ्या आपल्याला इथे. आता कमरेच्या बाजूला जोडण्यासाठी पट्टी 1.5 इंच. 1.5 इंच पट्टी समोरच्या बाजूला जोडण्यासाठी लागते. किती उंचीची लागणार आहे तेवढ्या उंचीची काढून घ्या. थोडीशी जास्त काढा. एवढ्या पट्ट्या इथे मी कट करून घेतल्या. एवढाच कपडा आहे. दुसऱ्या ब्लाऊजसाठी कट करून घेते. हीच पट्टी ठेवली आणि कट करून घेते बरोबर मापामध्ये. इथे कपडा कमी आहे ना, जोडसुद्धा द्यावा लागतो, म्हणूनसाठी एवढ्या पट्ट्या इथे मी कट करून घेतल्या दुसऱ्या ब्लाऊजसाठी. आता इथे बाही कट करून घ्यायची आहे. 1/2 इंच नेहमीप्रमाणे कमी करून घ्या. 1/2 इंच मोजून कमी करून घ्या आणि अर्धगोल मोजून घ्यायचं आहे. सोपं आहे आणि ही पद्धतनं नेहमी वापरत जा, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते आपल्याला. एवढं भरलं. 9.5 इंच भरलेलं आहे. तुमचं बघा लगेच किती भरलं. ही आपली परफेक्ट घडी असते. अंतर मोजून घ्या. अर्धगोल आपला किती भरतोय लिहून ठेवायचं लगेच, म्हणजे बाहीची घडी टाकायला सोपं जातं. अस्तर घेतलं. 4 पदरी घडी झाली पाहिजे. ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. कपडा पूर्ण प्लेन करून घेतला. बंद बाजू आहे. आता इथं घडी मार्किंग करून घ्या. आपलं जेवढं भरलं असेल तेवढंच मार्किंग करून घ्या. तुमचं बघा लगेच किती भरलं तेवढंच तुम्हाला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे, तेव्हा बाही जोडायला परफेक्ट पुरते. सेम तेच मार्किंग अर्धगोल मोजून आलेलं मार्किंग करून घ्या इथे लगेच. मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. ही आपली घडी झाली परफेक्ट ह्या साईजमध्ये. आता इथे उंची 9 इंच तयार ठेवते. 1 इंच वाढवून घेते. 9 + 1 इंच मार्किंग करून झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. आता इथे दंडघेर 5 इंच आहे. तुमचा जेवढा असेल तेवढा मार्किंग करून घ्या आणि त्याच्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे. ही बंद बाजू आहे. 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच आकार द्यायला सोपं पडतं. मार्किंग करून घेतलं. आता वरून येणारं माप ओपन बाजूचं असतं उंचीनुसार. 3 इंचावरती मार्किंग करून घेते. मार्किंग करून झालं. आतमध्ये 2 इंच ते कंपल्सरी घ्यावंच लागतं प्रत्येक साईजमध्ये 2 इंच. लिहून सुद्धा ठेवलेलं आहे, समजायला सोपं पडेल म्हणूनसाठी. आता इथे पट्टीचा वापर करायचा आहे आणि असं मार्किंग करून घ्या. इथून इथपर्यंत जोडून घ्यायचं आहे. आता इथे बाहीचा परफेक्ट आकार देऊन घ्यायचा आहे. थोडासा सर्वात आधी उंच आकार देऊन घेते. आता थोडासा खोलगट आकार देऊन घ्यायचा आहे. खोलगट आकार इथे आपल्या समोरच्या बाजूला असतो, म्हणजे समोरच्या मुंड्याला जोडताना येतो. असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे मी कट करून घेते. दोन्ही सुद्धा एकत्र कट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. कट करून झाला. मध्यावरती एक मार्किंग करून घेते. आता ह्याच्यामधले 2 पदर बाजूला काढून घ्यायचे आहेत. हे 2 झाले.
आणि 2 राहिले आपले. आता इथे आकार कट करून घ्यायचा समोरच्या बाजूचा. कट करून झालेला आहे. बघू शकता इथे आपलं परफेक्ट असं बाही कटिंग करून झालेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. एक बाही कट करून झाली. आता दुसरी सुद्धा बाही कट करून घ्यायची आहे. डबल कपडा आहे, ठेवून घेते. 4 पदरी घडी झाली पाहिजे. आता जेवढी आपली घडी भरली होती ना तेवढंच मार्किंग करून घ्या. सेमच माप आहे म्हणूनसाठी फक्त उंचीमध्ये थोडासा बदल राहणार आहे. बाही उंचीमध्ये घडी आपल्याला आहे तेवढीच टाकायची आहे, जेवढी अर्धगोल मोजून भरली तेवढीच. आता इथे मी घडी मार्किंग करून घेते. आपली जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे. जेवढी भरली अर्धगोल मोजून तेवढीच आपल्याला इथे घडी मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे एक लाईन ओढून घेते. लाईन ओढून झाली. आता इथे उंची मार्किंग करून घ्यायची. आपल्याला किती तयार ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. ही बंद बाजू आहे. असं ठेवून घ्या. तयार उंची मार्किंग करून घ्या. आपली किती तयार आहे मार्किंग करून झालं. ह्याच्यामध्ये काय करा, 1 इंच वाढवून घ्या. अस्तर जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागेल. त्यासाठी उंची अधिक 1 इंच वाढवून घेतलं. ही पद्धत वापरत जा. उंचीचं मार्किंग झालेलं आहे. एक लाईन ओढून घेते. आता इथे 1 इंच मार्किंग करून घ्या. बंद बाजूने 1 इंच नेहमीप्रमाणे. आकार द्यायला सोपं पडतं. आता इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. बाही उंचीनुसार 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे दंडघेर मार्किंग करून घ्यायचं आहे. बाही उलटी करून घेते. आणि ही पद्धत वापरत जा कटिंग करण्याची. मापे चुकत नाहीत म्हणूनसाठी. असा दंडघेर ठेवून घ्या. बंद बाजूला झाली पाहिजे. दंडघेर पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. पहिली शिलाईची टिप 2 इंच जास्त घ्या. शिलाई मार्जिन 2 इंच जास्त घ्या. दंडघेर अधिक 2 इंच. इथे सुद्धा 2 इंच मार्किंग करून घेतलं मी. आता इथे असं जोडून घ्या आणि इथून इथपर्यंत आकार देऊन घ्यायचा. थोडासा उंच आकार. आणि थोडासा खोलगट आकार द्यायचा आहे. आता इथे मी हे कट करून घेते. दोन्ही सुद्धा एकत्र कट करायचं आहे. सर्वात आधी वरचा आकार मध्यावरती कट देऊन घेते. आता ह्याच्यामधले 2 पदर बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि 2 राहिले. आता समोरची बाजू कट करून घेते. इथे मी समोरच्या बाजूचा आकार कट करून घेतला. इथे बघू शकता आपली दुसरी सुद्धा बाही कट करून झालेली आहे. आज मी तुम्हाला दोन्ही सुद्धा बाह्या कशा कट करायच्या असतात, मोठी आणि छोटी बाही संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. घडी आपल्याला सेमच ठेवायची आहे. फक्त उंचीमध्ये थोडासा फरक असतो. असा आपला ब्लाऊज पीस आहे. हे बाहीला येणार आहे. घडी करून घ्या डबल. असा कपडा आला तर ही पद्धत नक्की वापरा. दोन्ही सुद्धा बाजूंना असं ठेवून घ्या एकसारखं. दोन्ही सुद्धा बाजू एकसारख्या करून घेते. आणि डिझाईन सुद्धा बघत जा एकसारखी आहे का. मध्यावरती आपला आला पाहिजे त्यासाठी. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू मध्यावरती आला पाहिजे. कटिंग चुकत नाही म्हणूनसाठी समजून सांगते. असा जर ब्लाऊज पीस आला तर मार्किंग करून घ्या. आता बाहीचा सुद्धा मध्य मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्यावरती आला पाहिजे असं ठेवून घ्या. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजू सेमच राहतात. ह्या सुद्धा बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला. आता हे थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्या. कट करून झालं. एक बाजू बंद आहे. कट करून घेते. कट करून झालं. आता इथे बघू शकता ह्या सुद्धा बाजूला जोड येतोय आणि ह्या सुद्धा बाजूला आपला जोड येतोय.
ब्लाऊज पीस आपला कट झाल्याच्या नंतर आपल्याला इथे कपडासुद्धा कट करून घ्यायचा आहे जोडसाठी. ही आपली गळ्याची बाजू आणि ही पट्टीसुद्धा आहे. आता गळा एकसारखा ठेवून घ्या. डिझाईन असल्यामुळे तयार गळा आहे ना, असं एकसारखं ठेवून घ्यायचं आहे. सर्व डिझाईन एकसारखी ठेवून घ्या. सर्वात आधी वाटलंच तर पिन लावून घ्या. सिल्की कपडा असतो बऱ्याच वेळा. एकसारखं ठेवून घेतलं. आता इथे असं ठेवून घ्या. बंद बाजूला ठेवून घेतली. आता इथे मी थोडंसं मार्किंग करून घेते, म्हणजे उंचीमध्ये किती ठेवायचं चुकत नाही त्यासाठी. इथे सुद्धा असं ठेवून घेतलं बरोबर मापामध्ये. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. थोडंसं अंतर ठेवून कट केलं तरी सुद्धा चालेल. इथे आपला कपडा कट करून झालेला आहे. आता इथे ही बाजू सर्वात आधी ठेवून बघा कुठं बसतंय, नंतर कट करून घ्यायचं आहे. असं ठेवून घेतलं, कट करून घेते. आता ही सुद्धा बाजू कट करून घेते. थोडंसं बाहेरच्या बाजूने कट केलं तरी चालेल. कट करून झालेला आहे. एवढा कपडा शिल्लक आहे. आता बाहीला जोड देण्यासाठी कपडा कट करून घ्यायचा आहे. असं ठेवून घ्या. आता इथे जेवढा कपडा लागणार आहे ना तेवढा बरोबर असा कट करून घ्यायचा. असा जोड येणार आहे आपला इथे. ह्या बाजूला 2 लागेल आणि त्यासुद्धा बाजूला 2 लागणार आहे. इथे 2 आणि ह्यासुद्धा बाजूला 2. त्या मापामध्ये बरोबर असा कपडा कट करून घ्या. जोडसाठी कपडा इथे आपला कट करून झालेला आहे. थोडंसं जास्त काढला तरी चालेल. शिल्लक राहिलं तर नंतरसुद्धा कट करून टाकू शकतो. आता इथे बघू शकता एकसारखं ठेवून घेते ब्लाऊज पीस. आता सर्वात आधी बाही कट करून घेते. अशी ठेवून घेते. थोडीशी बाहेरच्या बाजूला ठेवा, अर्धा इंच तरी. असा कपडा आला तर आता एका लाईनीमध्ये कट करून घेते. ही सुद्धा बाजू थोडंसं अंतर ठेवून कट केलं तरी चालेल. कट करून झालेला आहे. आता इथे ही बंद बाजू आहे, ही ओपन बाजू आहे. आता इथं काय करा, बंद बाजूला झाली पाहिजे असं ठेवून घ्या पाठीची बाजू ठेवताना आणि कट करून घेते. थोडंसं अंतर ठेवून कट करून घेते. कट करून झालेला आहे. एवढा कपडा अजून आपल्याकडे शिल्लक आहे. आता असं ठेवून घेते इथे आणि कुठं बसते ना तिथं सुद्धा बघत जा. नंतर ठेवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्या. आता हे मी इथे कट करून घेते. थोडंसं अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे. कट करून झालं. आता पायपिंगसाठी लागणाऱ्या पट्ट्या कट करून घेते. असं क्रॉसमध्ये बघायचं आहे कुठं आहे. शक्यतो पट्टीचा वापर करत जा पट्ट्या काढण्यासाठी आणि क्रॉसमध्ये काढत जा. असं मार्किंग करून घ्यायचं पट्टीच्या मापाच्या बरोबर. आणि जेवढ्या पट्ट्या लागतात ना अशा कट करून घ्याव्या लागतात. आणि शक्यतो क्रॉसमध्ये पट्ट्या काढत जा, म्हणजे गळ्याचा आकार जसा आहे ना तशा पद्धतीने आपल्या पट्ट्या वळल्या जातात. जसा आपला गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आकार बरोबर येऊन जातो. अशा त्यासाठी क्रॉसमध्ये काढत जा पट्ट्या. आपला इथे दुसरासुद्धा ब्लाऊज पीस कट करून झाला. आपण इथे पट्ट्यासुद्धा मागाशी कट करून घेतल्या होत्या. डबल घडी करून घेतली. दुसरासुद्धा ब्लाऊज पीस तुम्हाला त्याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. अशी ठेवून घेतली बाही आणि कट करून घेते. दुसरीसुद्धा बाहीची उंची तेवढीच आहे म्हणूनसाठी मी एकसारखंच कट करून घेतलेलं आहे.
बरोबर असं मापामध्ये कट करून घ्यायचे आहे. कट करून झालेले आहे. मध्यावरती मार्किंग करून घेते. बाहीचा मध्य असं ठेवून घेते एकावरती एक. आणि दुसरा सुद्धा ब्लाऊज पीस हा मी त्याच पद्धतीने कट करून घेतलेला आहे. असं ठेवून घेतलं. आता बाही ह्याच्यावरती ठेवून घेते बरोबर आणि कट करून घेते. इथे सुद्धा जेवढं जास्तीचं असेल तेवढं कट करून टाकायचं आहे. एका लाईनीमध्ये करून घेते. इथे आपल्या दुसऱ्यासुद्धा ब्लाऊजची परफेक्ट बाही कटिंग झालेलं आहे आणि बाहीला परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो, उंचीचं मार्किंग परफेक्ट कसं करावं लागतं, ही पद्धत तुम्ही ह्याच्यामध्ये नक्की वापरायची आहे. आणि जर तुमच्याकडे असे जर ब्लाऊज असतील तर ही कटिंगची पद्धत तुम्ही परफेक्ट वापरू शकता. परफेक्ट ब्लाऊज बसतात. आज मी तुम्हाला एकदम अशा सोप्या पद्धतीने कटिंग कशी करायची आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.